मुंबईतल्या एकतर मुंबईच्या दादरमधून सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, तर नालासोपाऱ्यातून विजय देसाई आहेत। सुरुवातीला मुंबईत जाऊयात। सुस्मिता, आता 15 ऑगस्ट पासून नेमका काय प्रवाशांचा अनुभव आहे लोकल प्रवासासंदर्भात? खरं तर मध्य रेल्वे असेल पश्चिम रेल्वे असेल या दोन्ही स्थानकांवरती व्हेरिफिकेशनसाठी जो प्रतिसाद होता त्याची आकडेवारी समोर आलेली आहे। साधारणपणे 1,16,000 नागरिकांनी 14 ऑगस्टपर्यंत जे पासेस आहेत ते व्हेरिफिकेशन करून घेतले, स्वतःचं लसीकरणाचं प्रमाणपत्र व्हेरिफिकेशन करून घेतल्याचं पाहायला मिळालं। आणि या आकडेवारीमध्ये आणखी एक मुद्दा समोर आला, डोंबिवली आणि बोरिवली या दोन स्थानकांमध्ये सर्वाधिक पासेस हे काढण्यात आले होते, सर्वाधिक नागरिकांनी व्हेरिफिकेशन करून घेतल्याचं समोर आलेलं होतं। एकट्या मध्य रेल्वेवरती कालपर्यंत 95,000 नागरिकांनी पासेस काढण्याची आकडेवारी PRO शिवाजी सुतार यांनी स्पष्ट केलेली होती। त्यामुळे आजच्या दिवशी खरं तर रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी त्या मानानं ऑफिसेसला गर्दी कमी होती, सुट्ट्या होत्या, परंतु आज अनेक रेल्वे स्थानकांवरती नागरिकांची गर्दी अपेक्षित आहे। अजूनही व्हेरिफिकेशन सुरू आहे, अनेक नागरिक आज सुद्धा पासेस काढू शकतात। खरं तर सध्याची स्थिती बघितली तर अजून तरी म्हणावी तितकी लोकांची गर्दी नाही। समोरच्या फलाटावरती ही मेल एक्सप्रेससाठीची गर्दी आहे, परंतु दादर हे असं मध्यवर्ती ठिकाण आहे की जिथं अगदी अप असेल डाऊन असेल दोन्ही मार्गाने जाणाऱ्या नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तिकीट चेकिंग स्टाफ सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। क्लीनअप मार्शल्स जे मास्क घालणाऱ्या लोकांना फाईन लावू शकतात किंवा तुम्ही जर मास्क नीट लावलेला नसेल तर तुम्हाला फाईन बसू शकतो, अशा अनेक पद्धतीनं नागरिकांना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीनं आपण बघितलं की सगळ्यात जास्त विक्रमी स्वरूपाची पासेस खरेदी झालेली आहे, त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात 95% अर्थात लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आलेल्या आहेत। त्या फेऱ्या वाढवल्यामुळे नागरिकांची गर्दी कमी होणं अपेक्षित आहे, परंतु जर जादा लोक घराबाहेर पडले तर कदाचित आज अनेक रेल्वे स्थानकांवरती ज्याच्या डोंबिवली बोरिवली असेल अंधेरी असेल अशा अगदी गजबजलेल्या आणि दादर अशा गजबजलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये आपल्याला गर्दी ज्या रश आवर्समध्ये किंवा ऑफिस आवर्समध्ये पाहायला मिळू शकते। श्वेता, अगदी बरोबर आहे सुस्मिता। आणि